हेलो एवरीवन, वेलकम बैक अगेन। तो क्लास 8 स्कॉलरशिप इंटेलिजेंट टेस्ट में आज से हम शुरू कर रहे हैं चैप्टर नंबर 5 कोड। कोडलाच आपण असं म्हणतो सांकेतिक भाषा। याचा अर्थ काय होतो की आपल्याला काही वर्ड्स किंवा लेटर्स किंवा नंबर्स यांच्यासाठी दुसरे लेटर्स नंबर्स किंवा वर्ड्स जे यूज होतात तर त्याला आपण म्हणतो कोड। ठीक आहे, म्हणजे सांकेतिक भाषा। या सांकेतिक भाषेमध्ये 4 ते 5 प्रकारचे तुम्हाला इथे टाइप्स दिलेले आहेत। यामध्ये जो पहिला टाइप आहे आपला डिजिट्स फॉर डिजिट्स, म्हणजे अंकांसाठी अंकांचा वापर करून कोड लँग्वेज कशी तयार होते आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि त्यासाठी 4 ऑप्शन्स दिले आहेत। त्या ऑप्शन्स मधून करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। तर इथे जो कोड दिलेला असतात त्या कोड मध्ये काहीतरी रिलेशन असते आणि त्यानुसारच पुढील रिलेशन आपल्याला शोधायचं असते। जसं आता इथे फर्स्ट प्रश्न बघा। आता बघा, हे जे क्वेश्चन्स आहे हे इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम राहो किंवा हिंदी मीडियम राहो सर्वांसाठी जवळपास सारखेच असतात। फक्त मराठी मीडियम साठी काही प्रश्न हे मराठीमध्ये सुद्धा येतात, म्हणजे जे मराठी वर्ड्स आहेत ते येतात। ठीक आहे, तर बघा क्वेश्चन नंबर 1, इन अ कोड 79 इज रिटन ॲज 89। तर एका कोड लँग्वेज मध्ये 79 ला 89 असं लिहितात। ठीक आहे, 43 ला 53 असं लिहितात, 43 ला 53 लिहितात, 19 ला 29 असं लिहिलंय, 19 ला 29 लिहितात। तर यानुसारच 5 ला आपण कसं लिहू हे इथे विचारलेलं आहे। आता इथे बघा 79 ला 89 लिहिलं, ठीक आहे, 43 ला 53 लिहिलं, 19 ला 29। तर इथे काहीतरी रिलेशन आहे। इथे 79 ला 89च का बरं लिहिलं असेल, 43 ला 53 का बरं लिहिलं असेल? जर तुम्ही बघितलं इथं नंबर कमी झाले, इथे 10 न कमी झाली, इथे 10 न कमी झाली, इथे 10 न कमी झाली। मग इथे जर आपण 10 न कमी केलं तर 5 ला -5 होऊन जाईल। ठीक आहे, तर पण इथे ऑप्शन मध्ये -5 नाही आहे, त्याच्यामुळे ते रिलेशन इथे नाही आहे। मग आपण जर बघितलं तर या ज्या नंबर्स आहेत या सर्व कोणत्या प्रकारच्या नंबर्स आहेत ते पहा। या प्राइम नंबर्स आहेत। ठीक आहे, आता 79 च्या नंतर 89 दिलेला आहे, 43 च्या नंतर 53। मग 79 च्या नंतर डायरेक्ट 89 प्राइम नंबर येते का? तर नाही। 79 च्या नंतरची जी प्राइम नंबर आहे ती येते इथे 73, म्हणजे इथून 73 कमी केलेला आहे। ठीक आहे, म्हणजे 79 च्या आधी 73 79 च्या नंतर 83 आणि 83 च्या नंतर 89 येते, म्हणजे एक प्राइम नंबर इथे कमी केली आहे मधली आणि समोरची प्राइम नंबर घेतली। इथे पहा 43 च्या नंतर 53 घेतलेला आहे। मग 43 च्या नंतरची प्राइम नंबर कोणती येते? तर ती येते 47। मग इथून 47 ला कमी केलं आणि त्याच्या समोरची नंबर 53 घेतली। 19 च्या नंतर 29 घेतली, 19 च्या नंतरची प्राइम नंबर 23 आहे, पण 23 ला सोडून किती घेतली आहे? 29। मग अशाच प्रकारे इथे आपल्याला पाहायचं आहे की 5 च्या नंतरची प्राइम नंबर कोणती आहे? तर ती आहे 7। 7 ला सोडून द्यायचं, मग समोरचे नंबर येते 11। ठीक आहे, पण इथे ऑप्शन मध्ये 11 नाही आहे। मग आता इथे दुसऱ्या पद्धतीने विचार करा, कसा करायचा आहे? तर 89 च्या आधी 83 प्राइम नंबर, 83 ला सोडलं 79 घेतले, 53 च्या आधी 47 प्राइम नंबर, 47 ला सोडलं 43 घेतले, 29 च्या आधी 23 प्राइम नंबर, 23 ला सोडलं 19 घेतली। ठीक आहे, तर 5 च्या आधीची प्राइम नंबर येते 3 ला सोडून द्या, त्याच्या आधीची प्राइम नंबर येते 2। ठीक आहे, म्हणजे 5 साठी 2 हा कोड वापरू। आता इथे बघा, तुम्ही याला असं न करता दुसऱ्या पद्धतीने करू शकता। जसं 79 ला 89 घेतलं, 43 फॉर 53 म्हणजे 53 साठी 43, 19 फॉर 29 म्हणजे 29 साठी 19। तर हे तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये इथे लक्षात येईल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न इथे सॉल्व्ह करायचा आहे। नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2, इन अ कोड द नंबर 864 इज रिटन ॲज 525। एका कोड लँग्वेज मध्ये 864 ला कसं लिहितात? 525 लिहितात। नंतर आहे हाऊ विल यू राईट 749। तर 749 ला आपण कसं लिहू हे विचारलेलं आहे। आता इथे बघा 864 ला 524 का बरं लिहिलं? इथे नंबर बघितला क्षणी लक्षात येते की हा जो 8 आहे याचा स्क्वेअर हा समोरचे नंबर 64 आहे, हा जो 5 आहे याचा स्क्वेअर समोरचे नंबर 25 आहे, हा जो 7 आहे याचा स्क्वेअर 49 आहे। मग अशाच पद्धतीने समोरचे इथे घ्यायचा आहे। तर ऑप्शन मध्ये बघितलं तर 9 चा स्क्वेअर 81 येतो, 3 चा स्क्वेअर 9 येतो, 6 चा स्क्वेअर 36 येतो आणि 4 चा स्क्वेअर 16 येतो। सर्वांमध्ये तो रिलेशन लागत आहे। मग इथे काय विचार करा, इथे 8 साठी 5 घेतलेला आहे, म्हणजे किती कमी झालेला आहे? 3।
ठीक आहे. मग इथे सुद्धा 7 मधून 3 मायनस करा. 7 मधून 3 मायनस केले तर 4 येते आणि 4 चा स्क्वेअर केला तर 16 येते. म्हणजे 416 हे इथे करेक्ट ऑप्शन राहील. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. हो गया क्वेश्चन नंबर 3. इन अ कोड 3 डिवाइडेड बाय 5 इक्वल टू 60 देन 7 डिवाइडेड बाय 2 किती होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आधी विचार करा की 3 डिवाइडेड बाय 5 इक्वल टू 60 का बरं घेतले. ठीक आहे. तर 3 आणि 5 मध्ये असं काहीतरी रिलेशन आहे की ज्यामुळे आपल्याला 60 मिळालेले आहे. मग सरळ आपण 3 आणि 5 चा जर मल्टिप्लिकेशन केले तर 3 5 जा 15 होतात आणि 15 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 60 येते. मग हे असंच बाकीच्या इथे इथे सुद्धा आपल्याला करावं लागेल. तर काय करायचं, या दोन नंबरचा प्रॉडक्ट करा. 3 into 5 करा. 3 5 जा 15 आणि त्याचा 4 टाइम्स घ्या तर आपल्याला मिळतात 60. मग सेम रिलेशन इथे लिहा. 7 डिवाइडेड बाय 2 आहे. ठीक आहे. 7 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू किती आपल्याला विचारलाय. मग 7 चा 2 सोबत प्रॉडक्ट करा. 7 2 जा 14 आणि त्याला 4 न मल्टिप्लाय करा तर 14 4 जा 56. तर इथे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. इन अ कोड लँग्वेज 2 into 1 इक्वल टू 462 दिले आहे. बघा 2 मल्टिप्लाय 1 इक्वल टू 462 का बरं घेतले. कारण सर्वात मोठी नंबर आली आहे इथे 2 आणि 1 पेक्षा. मग इथे काय झालं असेल, एक तर स्क्वेअर झाला असेल किंवा क्यूब झाला असेल. ठीक आहे. आता 20 इथं 2 आणि 1 मिळून नंबर बनली 21. तर 21 चा स्क्वेअर किती होतो. 21 into 21 करा. 1 2 2 1 जा 2 2 2 जा 4 तर 1 4 4 441 येते. आपण इथे 462 आले आहे. ठीक आहे. 441 मध्ये जर तुम्ही 21 ऍड केले 441 प्लस 21 करा 264 462 आलेले आहे. मग इथे रिलेशन काय लागलेलं आहे 2 आणि 1 म्हणजे इथे घ्यायचे 21 त्याचा करायचा स्क्वेअर आणि त्याच्या मिळाले 30 नंबर मिळवायची. मग काय होईल 21 चा स्क्वेअर होतो 441 त्याच्यात 21 ऍड केले तर मिळाले 462. ही नंबर आपल्याला इथे मिळालेली आहे. मग हेच रिलेशन आपल्याला लावायचं आहे. हेच रिलेशन इथे 1 आणि 5 मध्ये लागते का ते पहा. तेच 1 आणि 10 मध्ये 0 मध्ये लागते का ते पहा. आणि जर या दोन्ही ठिकाणी तसंच रिलेशन लागत असेल तरच आपण इथे हे रिलेशन लावू शकतो. आता इथे बघा 1 into 5 आहे. 1 into 5 तुम्हाला दिलेला आहे 240. 1 into 5 आता इथं 1 आणि 5 पासून नंबर घेतली 15. मग 15 चा स्क्वेअर करा आणि त्यात 15 मिळवा. 15 चा स्क्वेअर 225 होतो प्लस 15 केले तर आपल्याला मिळते 240. हे रिलेशन दुसऱ्या नंबर मध्ये सुद्धा लागलेलं आहे. तिसऱ्या नंबर मध्ये पहा 1 into 0. ठीक आहे. 1 into 0 केलं तर 110 येतात. तर 1 आणि 0 पासून नंबर बनली 10 त्याचा स्क्वेअर करा आणि त्याच्यामध्ये 10 ऍड करा. 10 चा स्क्वेअर झाला 100 प्लस 10 केले तर आपल्याला मिळाले 110. यानुसारच आपल्याला 2 into 5 चा आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. इथे काढूया. 2 into 5 किती. आता 2 आणि 5 याच्यापासून नंबर बनली 25. तर 25 चा स्क्वेअर करू आणि त्याच्यात 25 ला ऍड करू. स्क्वेअर ऑफ 25 इज 625. त्याच्यामध्ये 25 ऍड करू तर आपल्याला मिळाले 650. यामध्ये कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. इन अ कोड द नंबर 264 इज रिटन ॲज 498. तर बघा 264 ला असं लिहिलेलं आहे 498 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं आहे हाऊ विल यू राईट द नंबर 363 इन दिस कोड. तर अशाच प्रमाणे 363 ला आपण कसं लिहू ते विचारलेलं आहे. तर आधी यावर विचार करा आपण की 264 ला 498च का बरं लिहिलं. आता इथे स्क्वेअर किंवा क्यूबचं रिलेशन इथे दिसत नाहीये. ठीक आहे. मग इथे अंकांचं रिलेशन बघायचं, डिजिटचं रिलेशन बघायचं. जसं 2 साठी इथे आलेलं आहे 4. ठीक आहे. त्यानंतर 6 साठी आलेला आहे इथे 9 आणि 4 साठी आलेला आहे 8. तर इथे काय रिलेशन आहे बघा. 2 मध्ये किती ऍड केले तर 4 येतात तर 2 मध्ये 2 ऍड केले तर 4 येतात. ठीक आहे. इथे 2 ऍड झालेला आहे. 6 मध्ये किती ऍड केले तर 9 येतात तर 6 मध्ये 3 ऍड केले तर 9 येतात. आणि 4 मध्ये किती ऍड केले तर 8 आले तर 4 मध्ये 4 ऍड केले. ठीक आहे. म्हणजे 2 3 4 हे रिलेशन इथे लागलेलं आहे. 2 3 आणि 4 मिळवायचे आहे. मग इथे पहिली नंबर 3 आहे. यामध्ये किती मिळवूया 2. तर 3 मध्ये जर आपण 2 मिळवले तर 3 + 2 5 होतात. ठीक आहे. त्यानंतर जो दुसरा डिजिट आहे 6. दुसऱ्या डिजिट मध्ये 3 मिळवले आपण सुद्धा इथे 3 मिळवू. तर 6 मध्ये जर आपण 3 मिळवले तर 6 + 3 इथे येतात 9. आणि तिसरा डिजिट 4 मध्ये 4 ऍड केले
तिसरा डिजिट 3 आहे, या 3 मध्ये आपण 4 ऍड करू. ठीक आहे, तर 3 + 4 होतात 7. आन्सर आला 597. ऑप्शन मध्ये आहे का इथे 597, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 6. इन अ कोड 27 इज रिटन एज 494. तर 27 ला लिहिलेलं आहे 494. त्यानंतर 18 ला लिहिलेलं आहे 641, 13 ला लिहिलेलं आहे 91. तर आपल्याला विचारला की अशाच प्रमाणे 34 ला किती लिहा. मग यावर विचार करा की 27 ला 49च का बरं लिहिलं, 494. 18 ला 641 का बरं लिहिलं, 13 ला 91 का बरं लिहिलं. इथे बघितल्यानंतर इथे डिजिटचं रिलेशन वाटत आहे. डिजिटचं कसं बघा, हा 7 आणि हा 49 बघा, म्हणजे या 7 चा स्क्वेअर हा 49 इथे आलेला आहे, आणि या 2 चा जो स्क्वेअर आहे हा इकडे शेवटी गेला 4. ठीक आहे, मग असं इथे झाला का बघा, इथे 8 आहे, इथे 64 आहे. तर 8 चा जो स्क्वेअर आहे तो 64 इथे आलेला आहे, आणि हा 1 चा स्क्वेअर इथे 1 झालेला आहे. इथे पण तसंच झालेलं आहे बघा, 3 चा स्क्वेअर हा 9 पहिला आलेला आहे, आणि इथे 1 चा स्क्वेअर हा 1 समोर गेलेला आहे. मग सेम रिलेशन इथे लावायचं. कसं करायचं, पहिल्या डिजिटचा स्क्वेअर हा शेवटी जातो. इथे पहिला डिजिट 3 आहे, 3 चा स्क्वेअर हा शेवटी जाईल, म्हणजे इथे होईल 9, आणि 4 चा स्क्वेअर इथे आधी येईल. 4 चा स्क्वेअर होतो 16, म्हणजे आन्सर झाला इथे 169. तो ऑप्शन मध्ये आहे का, हो, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. इन अ कोड 10 = 34, म्हणजे इथे 10 ला 34 लिहिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 17 ला 55 लिहिलेला आहे, नंतर 21 ला 67 लिहितात. तर आपल्याला विचारलं आहे की 13 ला कसं लिहू. ठीक आहे, आता इथे बघा 10 ला 34 का बरं लिहिलं, 17 ला 55 का बरं लिहिलं, आणि 21 ला 63 का बरं लिहिलं. तर इथे जर बघितलं लक्षात येते की 10 ची 3 टाइम करा आणि त्यात 4 ऍड करा, म्हणजे 10 ला 3 न मल्टिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये 4 ऍड करा. 10 3 जा 30, 30 + 4 31. असंच इथे सुद्धा झालेलं आहे का चेक करा. 17 ला 3 न मल्टिप्लाय करा, 17 3 जा 51, आणि त्याच्यामध्ये 4 ऍड केले तर आपल्याला मिळतात 55. इथे पण तसंच झालेलं आहे का चेक करा. 21 × 3 करा, तर आपल्याला 63 आले. 63 मध्ये 4 ऍड करा तर 67 येतात. मग सेम रिलेशन इथे लावा. काय होईल, 13 ला आधी 3 न मल्टिप्लाय करा, 13 3 जा 39, आणि त्याच्यामध्ये 4 ऍड करा, 39 + 4 होतात 43. म्हणजे यामध्ये कोणतं ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. इन अ कोड द नंबर 6358 इज रिटन एज 5449. बघा इथे 6358 6358 ला कसं लिहिलेलं आहे, 5449 लिहिलेलं आहे, 5449. तर अशाच पद्धतीनं 3275 ला कसं लिहा, 3275. ठीक आहे, आता जेव्हा इथे मोठ्या नंबर दिलेले असतात तेव्हा यांच्यामध्ये डिजिटचं काहीतरी रिलेशन असते. इथे पहिला डिजिट 6 आहे, इथे 5 आहे, म्हणजे पहिल्या डिजिट मध्ये 1 ऍड झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे 6 मध्ये 1 ऍड केलं तर 5 आले, सॉरी 1 मायनस केलं, 6 मधून 1 मायनस केलं तर 5 आले. दुसरा डिजिट 3 आहे, दुसऱ्या डिजिट मध्ये 1 ऍड केलेला आहे, 3 मध्ये 1 ऍड केलं तर 4 आले. तिसरा डिजिट 5 आहे, 5 मधून 1 मायनस केले तर इथे 4 आले. आणि चौथा डिजिट 8 आहे, यामध्ये +1 केले तर 9 आले. मग रिलेशन काय, -1 +1 -1 +1. मग याच रिलेशन नुसार इथे लावा. 3 मध्ये आधी काय करू, -1, 3 -1 करा तर 2 आले. त्यानंतर +1 करा, 2 मध्ये +1 केलं तर 3 आले. त्यानंतर -1 करू, 7 मधून 1 मायनस केले तर 6 आले, आणि त्यानंतर +1 करायचं आहे. ठीक आहे, तर इथे 5 मध्ये +1 केले तर 6 आले. तर 2366 हे आन्सर यायला पाहिजे. तर ऑप्शन मध्ये आहे का 2366, हो, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट वी विल सी क्वेश्चन नंबर 9. इन अ कोड द नंबर 387 इज रिटन एज 15 40 35. बघा इथे 387 दिलेला आहे, आणि 387 ला कसं लिहिलं, 15 40 35. तर आपल्याला विचारलं आहे की 964 ला कसं लिहाल.
आता 387 ला एवढी 6 डिजिट नंबर लिहिलेले आहे, याचा अर्थ इथे स्क्वेअर क्यूब वगैरे काही नाही आहे. इथे काय करायचं आहे, सरळ डिजिटचं रिलेशन पाहायचं अशा वेळेस. आता इथे जर बघितलं, इथे पहिला डिजिट 3 आहे आणि इथले पहिले दोन डिजिट 15 येतात. ठीक आहे, इथे 3 आहे, इथे 15. मग 3 ला काय केलं तर 15 आले, 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 15 आले. इथे 8 आहे, इथे 40 आहे. 8 ला काय केलं तर 40 आले, 8 5 जा 40. त्यानंतर इथे 7 आहे, इथे 35 आहे. 7 चं 35 सोबत रिलेशन कसं आहे, 7 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 35. म्हणजे पहिल्या नंबरच्या प्रत्येक डिजिटची 5 टाइम्स म्हणजे दुसरी नंबर होते. ठीक आहे, तर इथे सुद्धा तेच करू आपण. 9 ला आधी 5 ने मल्टिप्लाय करा, 9 5 जा 45 येईल. सेकंड 6 ला 5 ने मल्टिप्लाय करा, 6 5 जा 30 होईल. आणि थर्ड 4 ला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करा, 4 5 जा 20. आन्सर आला 45 30 20. ऑप्शन मध्ये आहे का 45 30 20. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 10. इन अ कोड द नंबर 539 इज रिटन एज 935. 539 ला बघा, 539 ला कसं लिहितात, 935 लिहितात. तर 687 ला कसं लिहा. आता इथे बघा 539, इथे सुद्धा 539 आहे. 539 539 उलट झालेला आहे क्रम. ठीक आहे, मग इथे सुद्धा आपण क्रम उलट करून टाकू सरळ. 687 आहे तर 786 होईल. काय होईल, 786. ठीक आहे, तर ऑप्शन आहे काय म्हणजे 786. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पण एक्झाम मध्ये एवढे सोपे एक्झाम्पल्स असे येणार नाही, तर हे सुद्धा प्रॅक्टिस साठी करा तुम्ही. एक्झाम्पल्स जर या टॉपिकवर आला तर याच्यापेक्षा थोड्या हार्ड लेवलचाच राहील.